त्यासाठी लागणार आहे गव्हाचे पीठ, मोहनासाठी तेल आणि फोडणीसाठी पण थोडासा गूळ, लाल किंवा हिरवी मिरची, मीठ, तिखट, मोहरी, हळदी, धन्या जिऱ्याची पावडर, आमसूल आणि थोडासा ओवा. साधारणपणे 1.5 वाटी पीठ घेतलेलं आहे. आता हे फोडणीसाठी आपण खूप कमी तेल वापरायचं, साधारण 1.5 टीस्पून. त्यामध्ये मोहरी पाव टीस्पून. आता तेलामध्ये आपण तेल तापल्यानंतर मोहरी टाकलेली आहे आणि आपण बघायचं की त्याच्यात तिखट टाकलंय, त्याच्यामुळे एखादीच मिरची याच्यामध्ये लागेल. आपल्या घरी जसं तिखट आवडतं त्याप्रमाणे करायचं. पाव चमचा हळद आणि अगदी चिमूटभर ओवा हे टाकल्यानंतर यामध्ये पाणी टाकून उकळू द्यायचं. आता हे आपलं पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण हे लाटून घेऊया. आता हे आपल्याकडे लहान मोठे जसे काप लागतील तसे काप करून घ्यायचे. आता हे अशा प्रकारे पाण्याला उकळी आल्यानंतर मग हे आपण जे काप केले त्याच्यात सोडायचे. आपण सगळे याच्यात टाकून घेऊ. आणि अजून एक हॅक दाखवणार आहे. याच्यात तुम्ही याच्याबरोबर वरण शिजवून टाकू शकता, वरण फळ नाव असल्यामुळे, किंवा डाळ ढोकळी म्हणतात म्हणून. किंवा समजा तुम्हाला वरण चालत नसेल, पित्त होत असेल, तर काय करायचंय हे दाखवते. हे टाकल्यानंतर आता हे जे उकळत आलेलं आपले वरणफळ टाकून जे पाणी आहे त्याच्यात आपण हे पीठ भिजवलेलं टाकायचं, म्हणजे ते एकदम घट्ट पण होतं, छान टेस्टी पण. आणि हे स्किप करून तुम्हाला वरण टाकायचं असेल तरी काही हरकत नाही. वरण एकदम घट्ट बारीक करायचं, घट्ट वरण, आणि नंतर टाकू शकतो. अशा प्रकारे गरमागरम मस्तपैकी आपण सर्व करूया. तुम्हाला वाटले तर याच्यावर तुम्ही कोथिंबीर टाकून पण खाऊ शकता. आता आपण दुसऱ्या पद्धतीची वरणफळं बघूया, मेथीच्या भाजीची. याच्यामध्ये साधारण 1 वाटीभर पीठ, बारीक रेग्युलर पीठ, आणि थोडासा गव्हाचा जाड रवा, 2 टेबलस्पून. त्यामध्ये थोडी मेथी बारीक चिरून, मग त्यामध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा तिखट, थोडासा ओवा, धन्या जिऱ्याची पावडर आणि मीठ चवीपुरते, आणि तेलाचे मोहन. हे सगळं मिक्स करून घ्यायचं.
व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. सगळं तेल गव्हाच्या कणाकणाला लागलं पाहिजे. आणि मग ते आपण पाण्याने भिजवूया. आता ही जी ढोकळी आहे ही लाटायची नाही आहे. याला काय करायचं ते आपण कणिक मळून झाल्यानंतर बघूया. आता त्याची कणिक आपली मळून झालेली आहे. मग आपण त्याचा आता छोटे छोटे गोळे घेऊया. हे अशा प्रकारे सर्व छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आणि नंतर मग आपण फोडणी ठेवून पाणी टाकून उकळवून, आमचे ते आधीची एक रेसिपी बघा वरणफळाची, त्यामध्ये चौकोन हे केलेले आहेत, त्यामध्ये मेथीची भाजी नाही आहे, त्याच्यानुसार फोडणी आपण देऊया. चला तर मग आता आपली मेथीच्या भाजीची वरणफळं तयार आहेत. मेथीच्या भाजीची ढोकळी मस्तपैकी गरम गरम खाऊया तूप टाकून.